खेळाडू कक्ष त्या ठिकाणी रुद्राक्ष स्फोट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशी गवळी यांना देखील तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर अविनाशी ठाकरे देखील आहेत. प्रमोद धोदडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत गवळी देखील आहेत आणि करण अंबाला देखील आहेत खेळाडू कक्षामध्ये. कारण चिंचोटीचा संघ आहे आणि अजित घरत म्हणजेच करण अंबाला हे देखील चिंचोटीचे आहेत. म्हणजे यावेळेस गावाच्या सपोर्टा करता त्या ठिकाणी गेलेत. हॅलो हॅलो वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूया. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आहोत. मॅच क्रमांक 5 हा चालू झालाय. तेव्हा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. समालोचन कक्षामधून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने आहे संतोष वळवे, दुसऱ्या बाजूने करण भुजड. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला मिस्टर सतीश जाबर. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. महत्वाचा खेळाडू संतोष वल्वी बॅक टू द पवेलियन. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. मोठा धक्का बसला गेलाय एव्ही फिटनेस या संघाला. झलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. वेगवान बॉल होता, बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत. वेगवान बॉल होता, निश्चितच आपण पाहिलं तर मग हलकासा बोटाने वरती स्पर्श झाला. पहिला धक्का बसला गेलाय एव्ही फिटनेस या संघाला. संतोष वल्वी मात्र बास झालेत. आता मात्र इथून नंबर 3 या क्रमांकावरती आकाश पागी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सतीश पहिल्याच बॉलवरती निश्चितच एक महत्वाची सफलता त्याने देखील प्राप्त केली आहे. चांगले प्रयत्न या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये. पुढील बॉल टप्प्याची लेन होती. वा 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 मिस्टर आकाश पागी, जबरदस्त हा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय.
ज्या वेगाने मात्र बॉल फेकला होता त्याच वेगाने मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फाटवलाय आकाश पागी हा बॅटरनं. जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग षटकारानं सुरुवात झाली एव्ही फिटनेसच्या धाव फलकाला. धाव फलक पोचलं जाईल 6 या अंकांवरती. पहिल्या बॉलवरती निश्चितच आपण पाहिलं तर मग विकेट प्राप्त केला होता सतीश जावरनं, परंतु दुसऱ्या बॉलवरती काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आकाश पागीच्या बॅटमधनं. पुढील बॉल. ओ यावेळेस लेन थोडीशी पुढे ठेवली गेली आणि तिथून मात्र बॅटरला वेट केलं गेलं. बॅट थोडीशी लवकर फिरली गेली आणि चेंडू थोडासा मात्र उशिरा निघून गेला. अशा प्रकारे ही डॉट बॉल निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू फेकून झाले 3. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 6. पुढील बॉल. ओ यावेळेस देखील बॉलला चांगल्या पद्धतीने रीड केलं गेलंय. मयूर आहेत डीप ऑडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चांगले फिल्डिंग मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धाव फलक 1ने पुढे सरकलाय. पोचला गेला 7 अंकांवरती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर करण. हो यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं तिथे मात्र झाली आहे चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. सागर जोगारे त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधाराव्या लागतील. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ज्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधाराव्या लागतील. पुढील बॉल. ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताने यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी होती परंतु झेल थोडासा अपूर्ण पडला गेलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 9 या अंकांवरती. सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर मग खरतड झालीये ती म्हणजेच एव्ही फिटनेसच्या संघाची. कारण महत्वाचा एक खेळाडू जो आहे तो मात्र बाद झालाय. इथून अजून सुद्धा 5 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य आहे. सध्या तरी पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपलाय. कृष्णाजी भोईर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे दुपारच्या सत्रानंतर आणि आल्या आल्या लगेच मात्र चौकशीला सुरुवात केली आहे त्यांनी देखील. कारण निश्चितच आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सदस्य आहेत आणि निश्चितच चांगला लेखाजोखा देखील त्यांच्या माध्यमातून या अपील करता आपण पाहिलाय. योगेश बरफ बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सज्ज झालेत. आखो टप्प्याची लेन होती. ऑन साइडला रेट करायचं होतं बॅटरला परंतु ऑन साइडला रेट करायचं होतं परंतु असफल ठरले गेलेत आकाश. पुढील बॉल. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेस आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. समीर बुरकुन त्या ठिकाणी पुढे आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु चेंडूची फेकी थोडीशी ही लेझी पाहायला मिळाली आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. अतिशय सुंदर अनबिटवीन विकेट यावेळेस 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. आकाश अँड करण हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली भागीदारी या ठिकाणी रचण्याचे प्रयत्न मात्र दोन्ही खेळाडूंचे चालू आहेत. पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर हलकेसे पुढे गेले होते. चेंडू डायरेक्ट इष्ट्यांवरती फेकला गेलाय. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय परंतु बॅटरने रस्ता पकडलाय. परंतु आपण निश्चितच चेक करणार आहोत. फलंदाज या ठिकाणी रन आउट आहे की मग नाही हे देखील पाहणार आहोत आणि डिसिजन आहे OUT आउट. दुसरा धक्का बसतोय एव्ही फिटनेसच्या संघाला. आकाश पागी बॅटर मात्र बाद झालेत
परंतु आकाशनं बाद होण्यापूर्वी निश्चित आपण पाहिलं तर मग चांगल्या धावा त्याने बनवल्यात. 7 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिल्या. धावसंख्येला यावेळेस थोडासा लगाम लावला गेला या मॅच मध्ये. यावेळेस दिलीप जिंभल नावाचा खेळाडू, त्याचं गाव आहे खोलांडे आणि जय मल्हार स्फूट खोलांडे या संघातून वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये आपलं नेतृत्व सातत्याने त्यांनी देखील केलंय. परंतु यावेळेस मात्र चांगला खेळ मात्र करावा लागणार आहे एव्ही फिटनेसच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. परंतु सध्या तरी बोलबाला राहिलाय या ओव्हर मध्ये मिस्टर योगेश बरबचा, ज्या अनुषंगाने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतीये. पुढील बॉल, हो वेगवान बॉल होता परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे. डाव्या स्टिचच्या बाहेर बॉल यावेळेस फेकला गेलाय. अव्वंतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 12 या अंकांवरती. संघर्ष नसेल तुमच्यामध्ये तर तुम्हाला यशाची चव देखील समजणार नाहीये. हो पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत मिस्टर योगेश बरब. तिसरा धक्का बसणार आहे एव्ही फिटनेस या संघाला. दिलीप जिंभल मात्र बाद होत आहेत. तिसरा फलंदाज बाद होतोय या दुसऱ्या ओव्हर मध्ये. सध्या आपण पाहिलं तर मग चांगली बॉलिंग केली आहे योगेश बरपनं. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती रनआउट, त्याच्यानंतर चौथा बॉल वाईट टाकला होता परंतु ती दुरुस्ती करत असताना पुढील बॉलवरती मात्र विकेट त्यांना देखील प्राप्त केलाय. म्हणजे इथून 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 12. भावेश घोरकणा नावाचा खेळाडू विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडीच्या माध्यमातून भावेश देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय शेल आणि समाप्त झाला आहे. भावेश घोरकणा ह्याचा देखील खेळ आउट. भावेश देखील बाद झालेत. जणू काही रेशनच्या दुकानावरती लाईन लागली आहे. तू चल मैं आया. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायला हवी. बॅक टू बॅक विकेट मात्र जात आहेत परंतु जे नवीन बॅटर येत आहेत मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवत आहेत परंतु बॉलिंगचा अभाव एवढा स्ट्रॉंग आहे की आतापर्यंत आपण पाहिलं तर मग या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर 2 झेलच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र मिळवलेत. चांगले बॉलिंग मिस्टर योगेश बरबच्या माध्यमातून पाहायला मिळते. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाच्या माध्यमातून योगेश बरब याला सातत्याने आपण पाहिले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना परंतु यावेळेस रुद्राक्ष स्पोर्टच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र प्रस्थापित करताना आपल्याला यावेळेस हा खेळाडू पाहायला मिळतो. योगेश बरब, मनीष आळेत, मनीष पागी. हो चांगला फटका मात्र पाहायला मिळाला होता परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जाणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालंय रोहित आतकरीच्या माध्यमातून. धावफलक आपण पाहिलं तर अगदी स्थिर आहे 12 या अंकांवरती. 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याशा अडचणी आहेत त्या मात्र वाढल्या गेल्यात एव्ही फिटनेस संघाकरता. इथून मात्र जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मात्र मिळालेला नाहीये. करण भुजड चा विचार केला तर तो मग सलामीला आलाय परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळालेले नाहीये. फक्त एक चेंडूचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून केला गेलाय. नंबर 3 या क्रमांकावरती आकाश पागीला पाहिलं होतं परंतु त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 10 धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या 7 बॉल मध्ये. दिलीप जिंभलला पाहिलं तर
एक धावणं करता आऊट झाला, त्याच्यानंतर भावेश देखील आऊट झालेत. आता मात्र मनीष आलेत. मनीषने देखील एक चेंडूचा खेळ केला, परंतु कुठल्या प्रकारची धाव त्यांनी घेतली नाहीये. अजून वेल गेलेली नाहीये, वेल आहे. इथून 4 षटकं बाकी आहेत. या 4 ओव्हरमध्ये आणखी जास्त धावा या बनवाव्या लागणार आहेत. इथून थोडासा फोकस आहे तो धाव फलकावरती देखील ठेवावा लागणार आहे. धाव फलक पुढे कसं नेता येईल ह्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. करण भुजबळ ऑन स्ट्राईक वरती. आझाद स्पोर्ट वसईच्या माध्यमातून चांगला क्रिकेट खेळला आहे. हो, चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जाईल यावेळेस. हो, कव्हर पॉइंट पॉइंट लाईनच्या पलीकडे वेगाने चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार आलाय करण भुजबळच्या बॅट मधनं. हा दमदार, वजनदार, शानदार APL चौकार. 4 सागर जोगारी होते, पण त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. अगदी दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू वेगानं प्रस्थान करतोय. सीमा रशीच्या पलीकडे निघून गेला. रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही सागरकडनं झालेली मिस्टेक. पुढील बॉल. हो, वेगवान बॉल, वेगवान बॉल, वेगवान बॉल यावेळेस पाहायला मिळाला. वेगामध्ये बीट केलंय गोलंदाज. आपण पाहिला तर रोहित याने रोहित दलवी वालईपाडा युक्तीला वालईपाडा या संघाच्या माध्यमातून तो खेळत असतो. पुढील बॉल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकासा मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, परंतु चेंडू गेला होता वाईटिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 17 या अंकांवरती. इथून कुठल्या तरी एका खेळाडूला जबाबदारी उचलावी लागणार आहे. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळालाय. जयेश तारवी चेंडूच्या खाली पकडतोय शेल आणि समाप्त झाला मिस्टर मनीष पागी. हा खेळाडूचा खेळ आउट, पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. एव्ही फिटनेसच्या बॅटरला मनीष तारवी संघाचा संघनायक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. जवळजवळ 59 धावा त्याने बनवल्या होत्या. हो, अगोदरच्या मॅचचा हिरो यावेळेस ठरलाय झिरो. मनीष तारवी आउट. मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट या ठिकाणी मिळवली आहे मिस्टर रोहित दलवी. ह्या खेळाडूंना परतावा लागेल मनीष तारवी याला डगआउटच्या आशयाला. सर्वांच्या नजरा होत्या मनीष तारवीच्या खेळावरती, परंतु त्याने देखील निराश केलंय. आल्या आल्या निश्चितच मोठा फटका त्याच्या बॅट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त जबरदस्त ही बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवान बॉल होता, सफल झाले होते, परंतु आपण पाहिलं तर गोलंदाज रोहितचं देखील कौतुक या ठिकाणी करावे लागतील, ज्या अनुषंगाने त्याने हा चेंडू हाताळलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. यस पंच काहीतरी इशारा करत आहे. बॉल वैभव कांबळे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलक 17 असताना मात्र खतरा वाढलाय एव्ही फिटनेस संघाकरता. धाव फलकावरती आपण पाहतोय तर धाव फलक अगदी स्थिर आहे. अगोदरचे 2 मॅचेस मात्र गमावलेत, परंतु 2 मॅचेस गमावले तेव्हा मात्र अविनाश ठाकरे जे कोचच्या भूमिकेमध्ये आहेत ते मात्र पाहायला मिळाले नव्हते, परंतु कोच डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये गेलेत आणि काहीतरी गेम मात्र अक्षरशः चेंज झालाय. वैभव कांबळे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. हो, लेटकटचा फटका, अजून एक बसतोय झटका. परतावा लागेल वैभव कांबळेला देखील डगआउटच्या आशयाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे गोलंदाज रोहित दलवी
या गोलंदाजानं वाह काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपल्यामध्ये असलेले गुणी कौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट पूर्णपणे सिद्ध करून दाखवलंय या तिसऱ्या ओव्हरमध्ये मिस्टर रोहित दलवी या गोलंदाजानं. आदिवासी प्रीमियर लीग 2026 मधली ही पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान सन्मान या ठिकाणी दिला जाईल, तो म्हणजेच रोहित दलवी या गोलंदाजाला. जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये नंबर 9 या क्रमांकावरती मिस्टर प्रेम जाधव यावेळेस इन झालेत आणि त्याच्याकरता पारितोषिक लागलं गेलंय. कृष्णाजी भोईर यांच्याकडे निश्चितच षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, कारण त्यांच्याच संघामधला हा खेळाडू आहे आणि त्याचं मनोबल वाढवण्याकरता कृष्णाजी भोईर यांनी देखील प्रेम जाधव करता हे पारितोषिक मात्र लावलंय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करा आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र मिळवा. परंतु आज कृष्णा भोईर यांचे मित्र साईनाथ भोईर नाही आहेत, कारण एवन जोडी आहे टायगर स्पोर्ट बिपडा संघाची. कृष्णा भोईर अँड साईनाथ भोईर पूर्णपणे बॅकफुटवरती संघाला मात्र नेऊन सोडलंय. भावेश आलेत, भावेश फागी. जबरदस्त बॉल मात्र हाताळलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चौथ्या ओव्हरला मात्र ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ 7 फलंदाज मात्र तंबूच्या आशयाला पाठवलेत. इथून मात्र करण भुजरला शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. चांगला स्टूक मात्र यावेळेस लावून द कार्पेटच्या साइन आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 धावा मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण होतील आणि या 2 धाव्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेले ते म्हणजेच बऱ्याच उशिरानंतर 19 या आकड्यावरती. करण बुजड ऑन स्ट्राइक. 22 पुढील बॉल. ओ यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मयूर भोईर करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि समाप्त झाला आहे मिस्टर करण 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 बुजडचा खेळ आउट. मान्यवर उपस्थित झालेले कॅमेरा आहे. यस सागरजी. सन्मान्य श्री नरेशजी गवळी, सन्मान्य श्री धनेशजी वडोला, सन्मान्य श्री कमलाकरजी गोरात आणि सन्मान्य श्री रवींद्रजी तुंबडा या सन्मान्य मान्यवरांना आम्ही मान्यवर कक्षमध्ये येण्याची विनंती करतोय. ओटू विजय भोये. निश्चित आमचा लक्ष सागरजी खेळाडू कक्षाच्या दिशेने होता. त्या ठिकाणी विकेट जात आहेत आणि लगेच अविनाशी ठाकरे यांचा डान्स पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र टॅप केलं गेल्या बॉलला. एक सिंगल मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेल्या 20 अंकांवरती. जयेश वाघ नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. प्रेम जाधव आणि जयेश वाघ हे दोन खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची आहे. पुढील बॉल. वेगवान वेगवान चेंडू हाताळला गेलाय आणि वेगामध्ये बीट करण्यामध्ये यशस्वी झालं त्यावेळेस भावेश पागी. आई एकविरा स्फोट वाकेपाडाच्या माध्यमातून भावेश पागीला आपण सातत्याने क्रिकेट खेळताना पाहिलंय, परंतु आज रुद्राक्ष स्फोट च्या टीम मधनं आदिवासी प्रीमियर लीग मध्ये चांगले बॉलिंग.
अजून एक चांगला तिखट बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची झाली या समाप्ती. 4 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा अगदी आपण पाहिल्या तर मग 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलक आपण पाहिलं तर पूर्णपणे मंदावलंय, थंडावलंय. हे पहा खेळाडू कक्षामध्ये कोच अविनाशी ठाकरे यांना तुम्ही पाहू शकाल. येस डान्स हो, एक नाहीये अविनाश, 2 अविनाश बसले. एक अविनाश गवळी तर दुसरा अविनाश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. दो भाई दोनों की तबाई असंच म्हणावं लागेल. पुष्पाची स्टाईल मारली आहे, झुकेगा नाही साला. पुन्हा एकदा योगेश बरफ आले बॉलिंग ट्रॅक वरती. जवळजवळ योगेश बरफ याचं दुसरं षटक आपण पाहिलं होतं. आता मात्र 5वं षटक देखील टाकण्याकरता तो आलाय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कारनामा त्याने केला. 2 विकेट मात्र प्राप्त केले होते आणि 3 धाबा खर्च केल्या होत्या. परंतु ह्या 5व्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल, इथून जयेश वाघ अँड प्रेम जाधव याची ही अग्नि परीक्षा आहे. इथून चांगला खेळ मात्र पुढे न्यावा लागणार आहे. हो, चांगला फटका आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एका हाताने चेंडूला फेली करण्यामध्ये यशस्वी झालेत. प्रेम जाधव ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. रोहित पुढे आले, चेंडूला फेली करतायत. धाव फलक पोचले गेले 22 अंकांवरती. नंबर 10 आणि नंबर 9चा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच अजून एक विकेट आहे एबी फिटनेस कडे. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वा वा मिस्टर जयेश वाघ. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वाघासारखी झडप घेतली या बॉल वरती आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. आलाय जयेश वाघ नावाचा मोठा मोठा षटकार. 6 रिप्ले मध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे चेंडूला मात्र हाफ व्हॉलीवर घेतले आणि पाठवलं वाईड लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहिलं तर चेंडू काही क्षणापूर्वी असं वाटलं होते की एखाद्याने निंबू मात्र निपळून फेकले की काय मैदानाच्या बाहेर. एवढा छोटा बॉल अगदी दिसत होता. पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू मात्र सोडून दिलाय. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न होतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 28. पुढील बॉल. ओ अजून एक. वा 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 मिस्टर जयेश वाघ. काय जबरदस्त षटकार या ठिकाणी पेश केलाय. संकट मोचक बनण्याचं काम यावेळेस केलंय जयेश वाघनं. संधी मिळाली नव्हती जयेश वाघ याला, परंतु या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करून दाखवलंय आपल्या ऑनरला देखील. कारण ऑनरने आपल्यावरती विश्वास दर्शवलाय तर त्या विश्वासाला मी देखील खरा उतरेन मैदानाच्या आतमध्ये. आणि जबरदस्त बॅटिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जयेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. योगेश्वर बरफवरती केलेले आक्रमण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळले गेले. समीर बुरकुन त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 35 अंकांवरती. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 ओव्हरचा खेळ जो आहे इथून संपन्न झालाय आणि 8 बाद 35 धाव फलक एव्ही फिटनेस प्रितेश 11 आपल्याला पाहायला मिळतंय. 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 6 बॉल मध्ये 15 धावा बनवण्याचा कारनामा सध्या तरी जयेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. नित्य साई लोह्यानगर टीम मधून निश्चितच
जयेश वाघ यांना आपण पाहिलंय, परंतु यावेळेस संकटामध्ये सापडली आहे एव्ही फिटनेस प्रितेश 11 टीम, परंतु त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम मिस्टर जयेश वाघने केलंय. यावेळेस 6वं षटक टाकण्याकरता समीर भुरकुंड हा येतोय. जयेश वाघ करता एवढंच म्हणेन, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ कर क्या आसमान देखता है. 2 षटकार तर आलेत. यावेळेस हा देखील येतोय की काय, आणि यस आपण पंचांच्या इशाराचं वाट पाहूया, आणि येतोय षटकार. हा आहे मिस्टर जयेश वाघ. थोडीशी काळजी घ्यायची आहे. षटकार आलाय आणि षटकाराच्या सायना धाव फलक आपण पाहिलं तर पोचले गेले 41 अंकांवरती. काय जबरदस्त बॅटिंग मिस्टर जयेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. ओ बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये यावेळेस कनेक्शन झालं नाहीये. अपनी जमीन अपना आसमान पैदा कर, मांगने से जिंदगी कब मिली है मेरे दोस्त, खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. स्टेप आउट होऊन यावेळेस चेंडूला फोर्स केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड करेपर्यंत इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ह्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 43 अंकांवरती. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. हो यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूच्या हाताने समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र ही डबल धाव महत्वपूर्ण घेतली गेली आहे. या 2 धावेनं धाव फलक आपण पाहिलं तर पोचले गेले 45 आकड्यांवरती. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना, त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर बघा वेगवान चेंडू हाताळलाय. वेगामध्ये पूर्णपणे बीट केलं गेलंय जयेश वाघ या खेळाडूला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय, आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती देखील विकेट ही प्राप्त केली आहे. इथून आपण पाहिलं तर मग 6 ओव्हरचा खेळ जो आहे तो संपला गेलाय. 12 चेंडू मध्ये 25 धावा. 10 नंबर या क्रमांकावरती आला जयेश वाघ. लढण्यासाठी काहीतरी बॅलन्स वैभव तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतं एव्ही फिटनेस प्रितेश 11 या संघाचं. इथून मात्र हा मॅच जिंकला तर निश्चितच जयेश वाघ नावाची चर्चा ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. गेम चेंजर ऑफ इनिंग निश्चितच खेळली गेले जयेश वाघच्या माध्यमातून. हे आपण पाहतोय ऍक्टिंग कार्ड संतोष. 6 खेळाडू आपण पाहिलं तर मग गोल्डन डकचा शिकार ठरले गेले. 7 मध्ये 10 बनवल्या होत्या आकाश बागेनं, 7 मध्ये 8 बनवल्या होत्या करण भुजळनं, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 12 मध्ये 25 बनवल्या 10 क्रमांकावरती जयेश वाघनं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅच माता पिता 8199 आणि त्यांच्या समवेत आपण संघ आपण पाहणार आहोत पार्थ पॅन्थर्स. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ कोलांडे सागर शिमाली. चला तटा पार्टी कराय ना पर बेस भुजिंग नाही रे. चला तटा पार्टी कराय ना पर बेस भुजिंग नाही. चल जाऊ थंडा पिया चखना वेपर खाया रे. चल जाऊ थंडा पिया चखना वेपर खाया.
वाट थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच हलकीशी स्माईल आपण पाहिली तर मग हलकीशी तोंडावरती फुलते ती म्हणजेच कळी आणि आमचे सागरजी माली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ती कली खोलून फायदा नाही, दोन्ही कॅप्टन नाही आले अजून. चला लवकर या, टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे लवकरात लवकर दोन्ही कर्णधारांनी. तर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय चला या ठिकाणी आपण पाहतोय टॉस करण्यासाठी आमंत्रित करणार आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या येस. चला आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया या ठिकाणी उपस्थित असलेले आणि सन्माननीय श्री अजितदादा गोवारी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. फक्त काही क्षणामध्येच आपण टॉस करणार आहोत. अजितदादांना विनंती करतो, एका बाजूने आहे 2026, एका बाजूने आहे APL. फक्त निर्णय जाणून घेणार आहोत आणि लगेच मॅच वळणार आहोत. सर 2 मिनिटं. अजितदादा गोवारी, चंद्रपाडा ग्रामपंचायत माजी सरपंच. APL असा कौल झालाय आणि APLच दिसतंय. या ठिकाणी आपण पाहतोय की APL आलेला आहे, टॉस जिंकलेला आहे. ते म्हणजेच रुपेश गोवारी काय निवडाल? फिल्डिंग. थँक्यू. चला शुभेच्छा असतील. मॅच या ठिकाणी कंटिन्यू होते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना या दुसऱ्या इनिंगसाठी. 46 धावांचं आव्हान ठेवलं यावेळेस. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू खेळून गेला. करण भुजड आहेत डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण करण भुजड यांच्या मार्फत एक सिंगल धाव येते. पाहतोय सलामीचे 2 फलंदाज रोहित दळवी आणि समीर बुरकुड. अस्तित्वाची लढाई आहे यावेळेस पाहिलं तर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या संघाची. कारण जर या टुर्नामेंटमध्ये जर अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल, हा सामना जिंकावा लागेल. यावेळेस मनीष तारवे यांचा दुसरा बॉल उडवलाय, मिसटायमिंग झालाय, चेंडू हवेत आहे आणि करण भुजरने काय कॅच घेतलाय. अप्रतिम झेल आणि संपतो इकडे समीर बुरकुड यांचा खेळ. विकेट डाऊन. भेगलास थंड्याचा ग, थंडा पेनईत माजली सकाळची उठून ग, थंड्याची कोमारी लागली ग साली. बघा काय झेल घेतलाय, अप्रतिम. रिप्ले मध्ये पाहूया आपण. चेंडू जास्त उंची घेतलेली, लांबी कमी होती आणि बाउंड्री लाईनच्या जवळ आपण करण भुजड यांना काय प्रेझन्स ऑफ माइंड पाहिला आपण. सुंदर झेल आणि सुंदर बॉडी बॅलन्स सुद्धा पाहिला आपण करण यांचा आणि महत्वाचा विकेट इथे मिळवला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय योगेश बरफ, संघाचे कर्णधार, बॅटिंग मार्क वरती आलाय. बघा संघ आता थोडंसं पाहिलं तर बॅकवर्ड वरती नक्कीच गेलेला आहे. कारण इथून जर हा सामना जिंकला तर या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो तर अस्तित्व राहील रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाचं. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, चेंडूला गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि सरळ चेंडू गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा तिसऱ्याच बॉल वरती चौकार. 4. बघा चौकार आलाय, चौकारने अकाउंट ओपन होते योगेश भरब यांचं. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये, परंतु पाहतो यशवंतच्या मागे थोडीशी मनीष यांच्याकडून चूक होते आणि त्याचाच फायदा. यस, बॅटला चेंडू प्रेस झाला होता. पाहिलं तर एक सिंगल धाव इथे पळून कंप्लीट केली जाते. चेंडू पाहिलं तर हलकासा बॅटला स्पर्श झाला होता आणि मनीष यांच्याकडून तो झेल ड्रॉप झाला. त्याचा फायदा पाहिला तर एक सिंगल लावले, स्ट्राईक रोटेट होऊन आता पाहतोय रोहित दळवी स्ट्राईक वरती आल्यात. यावेळेस जागा बनवून खाण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लेग बिफोर साठी अपील सुद्धा जोरात केली होती.
उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास पाहिलं तर थोडंसं कमी होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दाद भेटाळल्याने लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव इथे पळून कंप्लीट केली जाते. बघा आपण रिप्ले पाहूया. आपण मिस करणार आहात चेंडू पाहिला आपण पडून चेंडू थोडंसं ऑप्शनच्या बाहेरच जाणार होता. त्याच कारणास्तव पंचांनी ती दाद थोडीशी पाहिलं तर फेटाळली होती. यावेळेस ऑन साइडला धमाका योगेश बरफ नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. यस थँक्यू डीजे. बघा शेवटच्या बॉलवरती षटकार आला. या षटकारांची धावफलक पाहतो आपण 13 वरती जाऊन पोहोचते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोष वळवे येतोय. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कामन एंड कडून आपण पाहतोय संतोष वळवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन रोहित दळवीसाठी पहिला बॉल घेऊन. रोहित दळवी यांचा विचार केला तर चौबाजूने खेळणारा हा फलंदाज आहे. कशीच कामगिरी करतोय. यावेळेस बघा फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. दांडी 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 गुल विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच डीजे. हॅलो. आपली संस्कृती आपला स्वाभिमान आणि तारपा धुवून हीच खरी आहे आपल्या आदिवासी समाजाची शान. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याचा मान मिळवलाय तो म्हणजेच गोलंदाज संतोष वल्वी या गोलंदाजानं. नक्कीच महत्वाची विकेट सुद्धा होती रोहित दळवी यांची. बघा आता थोडंसं पाहिलं तर योगेश बरफ यांच्याकडे नक्कीच आशा असतील रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाची. परंतु आता पाहतोय सतीश जाबर येतोय डावखड्याचा फलंदाज आपण पाहतोय. आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन सारखी कामगिरी करावी लागेल. पहिलाच हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघा डेंजर एंडला सतीश जाबर होते. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. हॅलो. निश्चितच खूप क्रिटिकल हा निर्णय असणार आहे. आउटफील्ड अंपायर आणि निश्चितच त्यांची बंदूक आहे ती तिसऱ्या अंपायरच्या खांद्यावर ठेवली आहे. आता मात्र इथून पाहणार आहोत रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे नॉट आउट. बघा खूप क्रिटिकल डिसिजन होता कारण बॅटर सुद्धा थोडासा पुढे सरला. त्याच्याकरता पाहिलं तर त्याची बॅट थोडीशी ड्रॅग झाली होती अगोदरच.
बॅट ड्रॅग झाली होती आपला पॉपिंग क्रीजच्या मध्ये. त्याच कारणाचं पाहिलं तर बॅटर सेफ आहे आणि एक धाव इथे चोरटी घेण्यात यश मिळालं आहे. परंतु पाहतोय आता स्ट्राईक वरती आले तर योगेश बरफ, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. तोच बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आलाय. यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल होता बघा. यष्ट्यांच्या जरासा जवळून गेला होता बॉल आणि त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी वाईटचा इशारा केलाय. पण यस काही इंचाचा फरक होता, परंतु रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करण्याच्या संघाने. बघा पुन्हा एकदा तिसरे पंच आमचे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इट इज अ वाईट बॉल. रिव्ह्यू आता पाहिलं तर फिल्डिंग करण्याच्या संघाने गमावलेला आहे. बघा थोडस त्यांच्या बाजूने हा चेंडू निघून गेला होता. त्याच कारणाचं पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलं गेलं आहे. काही इंचांचा फरक नक्कीच होता. व्हाईट बॉलचा इशारा होता आणि या व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक आपण पाहतोय 15 वर जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन बोर्ड. संतोष वळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. योगेश यांच्यावरती नक्कीच लक्ष असेल. यावर हाफ ट्रॅकर बॉल दापोल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ निघून गेला आउट ऑफ द पार्क. 6 धाव्यांसाठी येतोय बिग शॉट 6. थँक्यू डीजे. बघा षटकाराची गरज होती, षटकार आलाय आणि खेळाडू कक्षामध्ये आमचे अविनाशजी ठाकरे नाचायला नक्की लागलेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू सरळ जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय बॅक टू बॅक चौकार. बघा मोठ्या फटक्यानंतर अविनाशजी ठाकरे तिकडे डगआउट मध्ये नाचतायत. योगेश बरफ पुन्हा एकदा बॅटिंग मार्क सज्ज असतील. संतोष यांचं थोडंसं महागडे षटक पाहतोय पण यावेळेस पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. ओव्हर स्टेपचा नो. बघा गरीब में आटा गेला अशी परिस्थिती निर्माण झाली विजय. निश्चितच आपण पाहिलं तर अगोदरच थोडासा संकटामध्ये आहे संघ आणि या संकटामध्ये आपण पाहिलं तर मग ओव्हर स्टेप करून राहिलेत गोलंदाज. पण अजून सुद्धा मॅच संपलेला नाहीये. 26 बॉल मध्ये 20 धावा बनवायचे. फ्रीडचा बॉल यावेळेस पुल केलाय. बॉलला सरळ गुल केलाय. 6 धाव्यांसाठी षटकार 6. धन्यवाद धन्यवाद रुजय. इथे संधी मिळू शकते. रुद्राक्ष स्फोट चिंचोटी करता देखील आजच्या दिवसामध्ये बाहेर निघण्याची चान्स आहे. शेवटचा बॉल होता तो निर्धाव आलाय. बघितला
बघा धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चोवीस चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. मनीष तारवी येतोय. मनीष तारवी बघा आता इथून प्रयत्न करावे लागतील. एबी फिटनेस संघाला प्रयत्न करावे लागतील. आदरणीय सन्मान्य महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सन्मान्य श्री गणेशजी कोठावले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य पोलीस जवान गणेशजी कोठावले यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. बाबूजी धुमाळ आगरीकरताचे ओनर त्यांच्याकडून सुद्धा इथे आवाज पोहोचलेला आहे. या ओव्हरमध्ये संपवायची आहे मॅच. बघूया या ओव्हरमध्ये मॅच संपते का. मनीष तारवी यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडू हाताळला होता. लॉंग ऑन मध्ये आपण शतरक्षक पाहतोय पण डीप मध्ये तैनात होते भावेश घोरकण होते. सुंदर चक्रक्षण आपण पाहतोय. एक सिंगल धाव येते. योगेश यांच्यावरती नक्कीच नजर ठेवली जाईल कारण बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. दोन्ही खेळाडू पाहिले तर उभरते सितारे आहेत या परिसरातील आणि नक्कीच यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. आणि मागच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता योगेश बरफ. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळला होता परंतु डावी यष्टीच्या भरपूर बाहेर हा चेंडू लँड झाला होता. पंचांचा इशारा वाईडचा आलाय. एक अतिरिक्त 10 स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. बघा पंचांवरती सुद्धा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून परंतु अनुभव आहे पंचांकडे आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर त्या अनुभवाचा भरपूर फायदा मिळताना पाहतोय. एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक पाहतो आपण 34 वर जाऊन पोहोचते. यावेळेस लोअर फुल टच बॉल होता. पुल पॉवरफुल चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी फेवरेट शॉट आलाय योगेश बरफ यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा सामना जवळ खिशात घातलाय रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाने. 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि जितक्यात लवकरात लवकर हा सामना संपवला जाईल पाहूया आपण. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. तिकडे दिलीप जिंबल होते आणि दिलीप यांनी सुंदर झेल इथे टिपला गेला आणि शेवटच्या मोमेंट मध्ये पाहतोय योगेश बरफ यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. थँक्यू डीजे. 10 चेंडू मध्ये 33 धावांची आतिशी पारी खेळलाय बॅटर योगेश बरफ यांनी. अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण योगेश बरफ यांच्या मार्फत. हॅलो सन्मान्य श्री अमृतजी परेड आणि गुरुनाथजी कोम या दोन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती. न्यू बॅटर आपण पाहतोय मयूर भोईर येतोय. अजून एका उभारता सितारा वसई परिसरातील पाहतोय आपण मयूर भोईर. जीवदानी गिरीज या संघातून सातत्याने चांगला खेळ केलाय मयूर यांनी परंतु या APL मध्ये थोडंसं पाहिलं तर फॉर्म थोडासा खराब दाखवलाय परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. इथून अस्तित्व कायम राहील. मयूर भोईर पहिला चेंडू हाफ ट्रॅक होता मयूरसाठी. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु बॅट अँड बॉल काही संपर्क झाला नाहीये. डॉट आलाय. थोडासा उशीर झालाय या डॉट चेंडू आणि विकेट घेण्याच्या मागे. 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय हाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे आपण पुन्हा एकदा वळूया. तिसरे पंच आमचे सज्ज असतील. मॉन्टीजी घोडेकर आपण पंच आहेत आमचे तिसरे पंचाच्या भूमिकेमध्ये.
यस 1 बाउन्स असेल. बघा पहिला बाउन्सर होता. यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. दिलीप झिंबल पुन्हा एकदा फेम मध्ये पाहतोय पण एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाते 41 या आकड्यावरती. 5 धावांची आवश्यकता आहे 19 चेंडू मध्ये. पाच धाव्यांची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती गोलंदाज मनीष तारवे यांनी. पूर्णपणे बीट केलं होतं बॅटर सतीश जाबरांना. षटक संपते चौथं आणि तिसरं आणि 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 41 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघा रिप्ले मध्ये पाहूया. स्टंप वरून हा चेंडू फिरकी घेऊन सरळ बाहेर निघून गेला होता. आता इक्वेशन पाहतो पण 18 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच इथे बनवली गेली आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स या गवडीपाडा संघाने. जर ते जिंकले तर ते इन्न ते दोन्ही टीम येईन. जल जंगलाचे आहे आम्ही रहिवाशी गर्वाने बोलतो जय जय आदिवासी. जल जंगलाचे आहे आम्ही रहिवासी गर्वाने बोलतो जय जय आदिवासी. थँक्यू डीजे महेंद्र पवार. पवार की पॉवर नक्कीच पाहायला मिळते आपल्याला डीजेच्या भूमिकेमध्ये. कर्ण बुजड येतोय. यावेळेस काय घडते काय बिघडते. सस्पेन्स सस्पेन्स पंच आहेत, काळाच्या जोडीला अपडेट आहेत आणि अपडेट असल्याच्या नंतर निर्णय येणार आहे नो बॉल. वेट वेट चला आतमध्ये कोणी येऊ नका. बॅटरने सुद्धा थांबायचं आहे. बॅटर कृपया करून थांबायचं आहे. हा क्रिसच्या बाहेर डेड बॉल. लक्षात असू द्या, नो चेंडू असेल मात्र पिचच्या बाहेर जाऊन हा स्ट्रोक जो खेळला गेलाय हा अलाउड नाहीये. चेंडू आहे नो मात्र अलाउड नाहीये. तुमचा शरीराचा भाग हा पिच वरती असणं गरजेचं आहे, मात्र तुम्ही खेळपट्टीच्या बाहेर जाऊन खेळलात हे लक्षात असू द्या. तरी सुद्धा आपण पाहतोय. यस
क्या बात आहे, एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा नो बॉल होता. नक्कीच क्रिजच्या बाहेर जाऊन आपण कोणताही फटका खेळू शकत नाहीये. यांना म्हणे जुना दिला ना आम्हाला नवीन नक्कीच फ्रीडचा बॉल असेल. 4 धावांची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय करण भुजड. पुन्हा एकदा पाहतोय पण थोडंसं फंबल झालंय. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहतोय पण 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर इथून पाहिलं तर 17 बॉलमध्ये 2ची आवश्यकता आहे. यावेळेस रिव्हर्स चा अटेम्प्ट केला होता बॅटर मयूर भोईर यांनी. करण भुजड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस लोअर फुलच बॉल होता. पुल पॉवरफुल होईल का? नाही, तिकडे फिल्डर होते, त्यांच्याकडून होते चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. वैभव होते तिकडे आणि वैभव यांच्याकडून चुकी झाली. चेंडू सरळ निघून गेलाय चौकारासाठी. 4 धावा आल्या आणि सामना इकडे जिंकलाय रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाने. आता यानंतरचा होणारा सामना खूप महत्वाचा आहे. बघा, 4ही संघांचं भवितव्य या सामन्यावरती अवलंबून आहे.